परमेश्वर की जीवित हुजूरी में आप सबका स्वागत है। हमारा विश्वास है कि आप इस हुजूरी में खाली वापस नहीं जाएंगे। हमारा परमेश्वर कभी ना बदलने वाला परमेश्वर है। वो आज भी अपने लोगों के बीच में अद्भुत और अचंभी रीति से कार्य करता है। तो आइए अपने हाथों को उठाकर उस परमेश्वर का धन्यवाद करें। हमारा परमेश्वर वो परमेश्वर है जिसने लाल समुद्र को 2 भाग कर दिया, जिसने दानियल को शेरों की मार से बचाया। भरोगे, ऊंचाई पर रहोगे, इंतजार किए दिनों का प्रतिफल तुम पाओगे। ऊंची उड़ान भरोगे, ऊंचाई पर रहोगे, इंतजार किए दिनों का प्रतिफल तुम पाओगे। जो तुमने खोया उसका दुगना पाओगे, जो तुमने खोया उसका दुगना पाओगे। उभे राहा आणि तुमच्या आजारात सेट करा। आजाराची तुमचे सर्व गाठ होती, जे होतं ते चेक करायचं आहे। कोणता त्रास होता तुम्हाला सगळ्यांना चेक करायचं आहे, सगळ्यांना चेक करायचं आहे, सगळ्यांना चेक करायचं आहे। पहिला काय त्रास होता? तिला काय त्रास होता? आजारात तुम्हाला चेक करायचं आहे। हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया। हे बाईला काय त्रास होता? कुठं काय होतं? गाठ सावळी सवायची, आता कसं वाटतं? उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा। तुम्ही सोबत राहा, सोबत राहा पुन्हा। आता कसं वाटतं? गाठ गाठ आहे, गाठ आहे का? ती काय करायचं? सावायची। कधीपासून किती वर्ष झाली? काय झालं? बोला, किती वर्षापासून त्रास? कुठून आले तुम्ही? गोरगाव। वर्ष झालं? हां, काय सांगितलं? गाठ आहे, ऑपरेशन झालं का? नाही ना? आजपर्यंत किती दिला? तिला गाठ किती दिला बाईला? आज पहिल्यांदा असेल ना? हां, त्याला चालायला कसं जमत नाही का? चला नंतर त्याला उचलून आणले ना, उचलून आणले ना त्याला? विश्वास आहे का तुम्हाला? बसायचं विश्वास आहे का? आम्ही म्हणजे घ्यायचं। हां, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद। हात ठेवा, तिकडे हात ठेवा, तुझ्या गाठीवर हात ठेवा, गाठ आहे तिथे हात ठेवा, बरं का? धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद परमेश्वर।
धन्यवाद येशू. हालेलुया. उभे राहा उठा. बाई तुमची गाठ देवाने काढली आहे. उभे राहा. खाना नसेल ना. हालेलुया. देव तुम्हाला शक्तीने भरले आहे. देव तुमच्या जीवनाची गाठ काढत आहे. अरे इकडे आहे समोर. कुठून आले? मोडगाव. आता बाई कसं वाटतं तुम्हाला? पोटात दुखतो का? नाही. कधीपर्यंत दुखा? किती वर्षापासून, किती दिवसापासून, किती महिन्यापासून दुखत होतं? तुम्हाला गाठ तुमच्या पोटामध्ये गाठ होती का? तुम्हाला गाठ होती? पोटामध्ये गाठ होती का? आणि पोटात दुखत होतं. आता खाणं खातं का नाही? खाणं खात नाही होती का? अजिबात खात नाही. फक्त पेस्ट केलं होतं. डॉक्टरने काय सांगितलं? माहिती ऑपरेशन करावा लागेल. कशामध्ये? पोटात गाठ आहे म्हणून ऑपरेशन करावं लागेल. हा का? मग ऑपरेशन केलं नाही. आज पहिल्यांदा आले. मोडगाव आले. हा असं इकडची काही मला माहिती नाही का? पण आले नाही. आता माहिती तुम्हाला कसं वाटतं? हां बेस्ट वाटतं. खरोखर हालेलुया. पोटात ती गाठ आहे का? नाही का? पोटात दुखत नाही. चालायला येतं? हां चा मागून चा. देवाने तुला बरं केलं. चालतो त्याला पकडून म्हटलं ना. मोडगावातून आलेले आहे. हे दोघं पती पत्नी आहेत. त्यांची मुलगी आहे. हे बाबा म्हणतात की गेल्या दीड वर्षापासून त्यांच्या बायकोला मध्ये या बहिणीला त्रास होता. ज्या पोटात दुखायला लागलं, पोटात त्रास व्हायला लागला आणि पोटात त्रास होत असताना त्याने बऱ्याच दवाखान्यामध्ये नेऊन दाखवलं. बऱ्याच ठिकाणी इलाज करून घेतले. ते म्हणतात की 9 बाटल्या लावल्या आणि 14 इंजेक्शन सुद्धा घेतल्या, परंतु काही फरक पडला नाही. याचा नंतर त्याने भक्तांकडे जाऊन सुद्धा इलाज करून घेतले, परंतु तिकडेही काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर ते पुन्हा दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये चेक केलं. सोनोग्राफी त्याने काढला. सोनोग्राफी काढल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पोटामध्ये गाठ आहे आणि त्या
खर्च 1 ते 1.5 लाख पर्यंत होईल. ऑपरेशनचा खर्च 1 ते 1.5 लाख पर्यंत होईल. आणि हे भाऊ म्हणतात की जेव्हा त्यांनी हा खर्च ऐकला, हे पैसे ऐकले, तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ते पूर्णपणे घाबरून गेले आणि त्याने हारच मानले की आता काही एवढा पैसा आपल्याकडे नाही, त्यासाठी ऑपरेशन करणं काही शक्य नाही. आणि त्यासाठी त्यांच्याकडे जे इलाज होत होते ते त्याने इकडे तिकडे जाऊन इलाज केले आणि स्वस्थपणे आपल्या घरी राहिले. ते म्हणतात की तिच्या पोटामध्ये गाठ होती, तिच्या सौताला आतलच सुद्धा होते आणि त्यामुळे अधूनमधून तिला भयंकर त्रास व्हायचा. आणि आता गेल्या काही दिवसापासून या बहिणीच्या पोटामध्ये भयंकर त्रास व्हायला लागला. एवढा त्रास व्हायला लागला की तिला सहन होईना. तिच्या पोटात भयंकर आग व्हायची, पायाला आग व्हायची, तिच्या डोक्यापर्यंत आग जायची. आणि ती म्हणते की तिला बिलकुल सहन होत नव्हतं. तिला नाही बसून राहता येत होतं, नाही झोपून राहता येत नव्हतं. तिला चालायची सुद्धा ताकद राहिली नव्हती. 9 दिवस या बहिणीने काही खाल्लं सुद्धा नाही. 9 दिवस या बहिणीने काही खाल्लं सुद्धा नाही. ते म्हणतात की फक्त नारळातलं पाणी पिलं त्याने, पण अन्नाचं एक कण सुद्धा तिने खाल्लं नाही. आणि त्यामुळे या बहिणीची दशा जास्तच खराब झाली. तिला नाही चालता येत नव्हतं, नाही बसता येत नव्हतं, तिला आधार घेतल्याशिवाय उभं पण राहता येत नव्हतं. असा त्रास असताना त्याने दवाखान्यामध्ये जाऊन पुन्हा इलाज केले, परंतु काही फरक पडत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नात्यातले लोक या ठिकाणी प्रार्थनेला येतात आणि त्या नातेवाईकांनी या केंद्राची माहिती या कुटुंबाला सांगितले. ते ऐकून त्या बहिणीने विश्वास केला आणि या बहिणीने सांगितलं की मला तिकडे घेऊन चला. आणि ते त्याच्या बायकोला घेऊन या ठिकाणी प्रार्थनेला आले. शनिवारच्या दिवशी प्रार्थना झाली आणि रविवारच्या दिवशी ते या ठिकाणी प्रार्थनेमध्ये हजर होते. आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या बहिणीला पुढे घेतलं आणि ब्रदरांनी या बहिणीसाठी प्रार्थना केली. त्याद्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि प्रभूच्या स्पर्शाने पोटातली गाठ पूर्णपणे नष्ट झाली. पोटातलं दुखणं बंद झालं. पायातलं आणि डोक्यातलं चावरं पूर्णपणे बंद झालं. 9 दिवस तिने काही खाल्लं नव्हतं, पण रविवारी ब्रदरांनी प्रार्थना केली आणि सांगितलं काहीतरी खायला द्या. आणि त्याच दिवसापासून या बहिणीने खायला चालू केलं. आजपर्यंत ती व्यवस्थित खात आहे, ते चांगलं पचत आहे. आता तिच्या पोटाला बिलकुल त्रास होत नाहीये. तिची ही मुलगी म्हणते की तिच्या आईच्या पोटाला अगोदर थोडंसं जरी बोट लावलं, थोडंसं टच केलं तरी सुद्धा या आईला भयंकर त्रास व्हायचा. पण आता ही बहीण म्हणते आता ती तिच्या आईच्या पोटाला कितीही मालिश करते तरी सुद्धा पोटाला काहीच त्रास होत नाहीये. अगोदर तिचा पोट एकदम टाईट होता, पण आता तिच्या पोट एकदम नरम आहे. पोटातली गाठ आणि होणारी सगळ्या प्रकारचं दुखणं प्रभू येशूने पूर्णपणे बरं केलेलं आहे. बाई तुम्ही सांगा तुम्हाला तेव्हा तो त्रास होत होता, तुम्हाला कसं वाटत होतं? मरेन की जगेन, काय वाटत होतं? विश्वास होता, पण आता मला नाही जगायचं म्हणून मी मला विचार केला. म्हणजे तुमचा विश्वास तर होता, पण तुम्हाला एवढा त्रास व्हायचा की आता तर माझं बरं नाही, तर कदाचित मी मरेन. नाही असं मला वाटत होतं असं. कारण तुम्हाला त्रासच कसा होता? नेमकं काय व्हायचं तुम्हाला? म्हणजे पाय जसं गरम व्हायचं, पोटात दुखायचं, मग डोक्यात शिरायचं, वरती डोके फार चवायचं, असं डोकं सगळं चवायचे, अख्खा डोंग पण जायचं, शिजलेलं पण होते सगळं, त्यात हात पण नाही लावता येत एवढं. आणि पोटात गाठ होती, पोट पण एकदम पेट होतं ना, चक्कर यायची, वाटे यायचे, लघवी लवकर तरी पण तसंच व्हायचं. अशा प्रकारे भयंकर त्रास होत होता, सहन होत नव्हतं. वेदना झाले म्हणजे नाही बसून थकवा ये, नाही झोपून थकवा ये, कसे झालं? डोलत हिंडायची मी, ना आग व्हायची, कपडे अंगावर टाका सांगायची, ना उघडी राहायची रात दिवस. म्हणजे त्रासच फार होत होता. बाई तुम्हाला काय वाटत होतं? आईचं दुःख पाहून तुम्हाला काय वाटत? मला तर विश्वासच बसला तर मला जेव्हापासून माहीत झालं की आईला सगळाच आई, तेव्हापासून मी नुसती रडायची की आई माझी आता नाही राहणार. म्हणजे काय सांगायची? दवाखान्यात जाऊ ना. आणि तुम्हाला जेव्हा नको मी मला दवाखान्यात नाही, मला असं दुकान येते ना, तुम्ही थोडं माझ्या हाडी राहायचे, मला तिकडची तुम्ही मारून नका, मला दवाखान्यात नेऊच नको. आणि तुम्हाला आईचं दुःख पाहून फार वाईट वाटत होतं? तर बोलले होते
की म्हणजे तिचे ऑपरेशन होणार, पण ऑपरेशन सक्सेसफुल होणार की नाही हे पण सांगता येईल. म्हणजे डॉक्टरांनी ऑपरेशनचं सांगितलं होतं, पण सक्सेस होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. म्हणजे ऑपरेशन करताना काही पण होईल एवढंच आहे. पण मी तर खूप घाबरली होती, खूप भीती वाटत होती. काहीतरी हवं असा मला दवाखान्यात निघूच नको. म्हणजे त्यांचं रडणं पाहून तुम्हाला त्यांचं रडणं पाहून तुम्हाला जास्तच भीती वाटली. म्हणजे काहीतरी मला मोठाच आजार असेल. आता ना ते सीटरनी पण वाहरून बोलले ना, तर मग मला काहीतरी असं आठवलं, काहीतरी सांगतच हवं असं ते एवढे नाराज झाले. पण अशा परिस्थितीत तुम्ही इकडे प्रार्थनेला पोहोचले, तुम्हाला कोणीतरी सांगितलं त्यातल्या लोकांनी आणि तुम्ही इकडे पोहोचले, तरी पण रविवारी येऊन सुद्धा तुम्हाला इकडे विश्वास पडत नव्हतं, थांबायला वाटत नव्हतं. मला जायची इच्छा नाही, पण मी मग काय घेऊन जावं असं. आम्ही खूप घाबरले होते आणि पोटात खराब पण रक्त होतं असं. म्हणजे डॉक्टर सांगत होतं पोटात खराब पण रक्त झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही फार घाबरले. तुम्हाला इकडे विश्वास पटत नव्हता. रविवारी आले, तुमची काउन्सिलिंग पण झाली, तरी विश्वास पटत नव्हता. तुम्हाला काय वाटत होतं नेमकं तुम्हाला इकडे? म्हणजे कसं काय बरं होणार असं. म्हणजे इकडे नाही गोळ्या आहेत, नाही औषधं आहेत, इकडे इलाज काहीच नाही, ट्रीटमेंट काहीच नाही. इकडे बरा कसं होईल असं वाटतं? असंच वाटत होतं. पण तुम्ही कोणीतरी जबरदस्ती केलं आणि थांबले. तुम्ही प्रेशरमुळे थांबले आणि रविवारी जेव्हा प्रार्थना आईसाठी झाली आणि ती जेव्हा थांबायला लागली, नाचायला लागली, तेव्हा काय वाटलं? तेव्हा तर मी तर खुशीने रडत होती. ते हालेलुया, हालेलुया. रविवारी ते थांबले, म्हणजे आले, पाहिलं इकडे, थोडा वेळ पाहिलं, पण त्यांना विश्वास पडत नव्हता. कारण इकडे नाही एक्सराची मशीन दिसत नाही, गोळ्या दिसत नाही, इंजेक्शन दिसत, नर्स कोणीकडे दिसतं का? नर्स कोणी दिसत नाही, हो की नाही? आणि त्यामुळे त्यांचा विश्वास पडत नव्हता आणि ते घरी जायला पण निघाले. तुम्ही जायला पण निघाले. म्हणजे अशीग्रस्त म्हणजे लोकांना उलट पाहतच ना, तर आता आजारी माणसाला तर नागायचंच ना, नागून दिसणं असं मी सांगायचं नागत का आता मला हे होतं. बरोबर बरोबर. आता ही जी सगळे आजारी, बरोबर आजारी जे सुधारले, पण त्यांना बरोबर वाटत नव्हतं. आणि असा प्रकार त्रास असताना तुम्ही या ठिकाणी आले, थांबले, दुपारी प्रार्थना झाली, प्रकाराने प्रार्थना केला, बरोबर तुला बरं वाटायला लागलं, धावायला लागली, नाचायला लागली, तुम्हाला पण आनंद झाला, बाबांना पण आनंद झाला. तेच पहिल्यांदा. आणि तेव्हापासून पोटात चावत आणि त्या दिवसापासून खायला पण चालू केली ना, ते दिवसापासून चालू केलं. आता कसं वाटत? हा बेस वाटत. तुम्हाला कसं कसा वाटत? हालेलुया. तुम्हाला काय वाटतं कोणी बरं केलं? कोणी बेस कोणा केला? देवाने. एकदा जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद. हालेलुया. ती सौत म्हणते की तिला वाटत होतं की आता तर मी मेलीच. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तिचं पहिलं दुःख, माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. शनिवारी तिला एवढा त्रास व्हायचा की तिला नाही बसून तकवा येत, नाही उभं तकवा येत, पडून राहायची आणि पडल्यानंतर काही मिनिटं झाल्यानंतर तिला बरं वाटायचं. अन्यथा ती लोळायची इकडनं तिकडं. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि तिला वाटलं की आता माझं काही बरं नाही. मला वाटतं की त्याचे घरचे पण पुष्कळ लोक घाबरले असतील त्यांचे दुःख पाहून. जे पाहायला आले ते पण घाबरले असतील. ते पण रडत. काय नाही असं रडू नको, देवाच्या हातात मी आहे. आणि आता कोणी पाहायला आलं का नाही? आता नाही कोणी येत. आता देव आहे, बस झाला. हालेलुया. तुम्हाला मरता देवाने